आजकाल कोण कसा वागेल याचा काहीच अंदाज येत नाही. बऱ्याच वेळा लोक घरचं, ऑफिसचं किंवा आयुष्याचं फ्रस्ट्रेशन नकळत दुसऱ्यावर काढत असतात आणि याचा अनुभव तुम्हालाही बऱ्याच वेळा आला असेल. तुम्ही ट्रेनमधनं उतरत असता आणि समोरच एखादी व्यक्ती मध्येच उभी असते. चढणारा उतरणारा प्रत्येकालाच त्याचा त्रास होत असतो, पण तरीही ती बाजूला व्हायला तयार नसते. मग इथेच आपला संयम सुटतो. मूर्ख आहेस का? कुठे उभं राहायचं याची अक्कल नाही? आणि 2 मिनिटाचा प्रसंग क्षणात भांडणात बदलतो. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी 2 सेकंद थांबा. मनातला राग थोडा बाजूला ठेवा आणि शांतपणे सांगा, बाजूला होता का? मला उतरायचंय. विश्वास ठेवा, नम्रपणे बोलण्याने अनेकदा समोरची व्यक्तीसुद्धा शांत होते. आणि तरीही ऐकत नसेल तर स्पष्ट आणि कडक शब्दात सांगा. पण त्याआधी एक गोष्ट नक्की पहा, तुम्ही दरवाजात उभे आहात का? समोरची व्यक्ती आक्रमक आहे का? कारण अशा वेळी एक छोटासा वादसुद्धा अपघाताचं कारण बनू शकतो. कारण काही वेळा एक पाऊल मागं घेणं सुद्धा आपल्या शहाणपणाचं लक्षण असू शकतं. कारण आपल्याला वाद जिंकणं महत्त्वाचं नसतं, सुरक्षितपणे आपल्या माणसांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं.